मित्रांनो, हे दृश्य जे तुम्हाला दिसत आहे ते उदगीर शहरातील श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघालेले हे भाविक एवढ्या प्रचंड प्रमाणात होते की रस्त्यावर माणसाची गर्दी मावत नव्हती आणि एवढा उत्साह भूतो भविष्याशी खूप सुंदर आणि जल्लोषामध्ये श्री संत सेवालाल महाराजांची जयंती साजरी करण्यात आलेली आहे। हे उदगीरमधली पहिलीच घटना आहे की एवढ्या मोठ्या संख्येने बंजारा बांधव या जयंतीमध्ये सामील झालेले आहेत आणि एवढा उत्साह की बस विचारूच नका तुम्ही। लहान मुलं बघा, मुली बघा, वयस्कर स्त्रिया बघा, पुरुष बघा, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि इतक्या उत्साहवर्धक वातावरणामध्ये ही जयंती निघालेली आहे आणि त्यांचा पारंपरिक रंगीबेरंगी पोशाख आणि हे जे काही भक्त आहेत जे की झेंडा फिरवण्याचा त्यांना मोह आवरत नाही, तर श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त तुम्ही बघा कार्यकर्त्यांमध्ये किती उत्साह मोठ्या प्रमाणात दाटून आलेला आहे। डीजेच्या तालावर कसे तरुणाई थिरकती आहे आणि सर्वांनी, तरुणाईच नाही तर वयस्कर माणसं सुद्धा या डीजेच्या तालावर खूप नाचून श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपला आनंद व्यक्त करत आहेत। तर मित्रांनो, ही खरी आदरपूर्वक सलामी म्हणावी सेवालाल महाराज यांच्या कार्याबद्दल, कारण एवढ्या मोठ्या संख्येने तरुणाई, वृद्ध स्त्रिया ह्या जी सर्व झाडून पाकडून जो समाज आलेला आहे आणि इथे फक्त बंजारा समाजच नसून इतर समाजाचे सुद्धा लोक श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीमध्ये सामील होऊन आपला आनंद द्विगुणित करीत आहेत। तर म्हणावं तेवढं कौतुक कमीच आहे, कारण पारंपरिक पोशाख आणि ते पुरुष मंडळी नटलेले आहेत, तसेच स्त्रियांनी सुद्धा आपला पारंपरिक पोशाख घातलेला आहे आणि आपल्या समाजाची प्रदर्शनी या जयंतीच्या माध्यमातून उदगीर शहरामध्ये एकदम शिस्तप्रिय आणि शांततेत पार पडलेली आहे। तर इथून पुढे सुद्धा दरवर्षी अशाच प्रमाणामध्ये, अशाच उत्साहवर्धक वातावरणामध्ये श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती निघावी अशीच आमची सुद्धा इच्छा आहे। कारण तुम्ही बघा किती तरुण आणि पाठीमागं स्त्रिया आहेत, ते आपण जाणारच आहेत त्यांच्याकडे। हे बघा, लहान लहान मुली, वयोवृद्ध स्त्रिया सर्व एका आनंदामध्ये असं म्हणजे बुडून गेलेले आहेत की खरंच खूप असं पारंपरिक पोशाखामधल्या तुम्हाला स्त्रिया दिसत असतील आणि एक ऐक्याची भावना मनात धरून ऊन न म्हणता कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता खूप सुंदर अशा प्रकारे सर्वांनी नृत्य करून सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहामध्ये साजरी केलेली आहे। आणि भर उन्हामध्ये एवढे लोक आहेत, तुम्ही नवल करताल आणि टेम्परेचर सुद्धा दुपारच्या वेळेत जास्त असले तरी सुद्धा पाण्याची व्यवस्था इथे केलेली आहे, फिल्टरच्या पाण्याची बॉटल्स आहेत, पाऊच आहेत, तरी सुद्धा हे छोटे छोटे चिमुरडे सुद्धा आपला नाचण्याचा मोह आवरत नाहीत। श्री संत सेवालाल महाराज यांची प्रतिकृतीतून घोड्यावर बसलेले तुम्हाला मुलगा दिसत असतील, हा सुवर्णरथ बघा किती लोक उत्साहामध्ये, आनंदामध्ये श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करीत आहेत। हे पारंपरिक आपली बैलगाडी आणि हे आपले जे भजन वगैरे असतात श्री संत सेवालाल महाराज यांचे 285व्या जयंतीनिमित्त जे कार्यक्रम ठेवलेले आहेत, हे छोट्या छोट्या झाकीची सुद्धा व्यवस्था केलेली होती। खूपच एकच नंबर अशी जयंती तयार झालेली आहे इथे आणि एवढं छान वातावरण पहिले कधी पाहायला भेटलं नाही। बघा, पारंपरिक पोशाखामध्ये सुद्धा मुली आहेत आणि ज्या मुलींचे लग्न सुद्धा झाले नाहीत त्यांनी सुद्धा हा पोशाख घालून आपल्या संस्कृतीचा आदर इथं व्यक्त केलेला आहे। खूपच सुंदर असं दृश्य उदगीर शहरामध्ये। स्त्रियांचा सुद्धा तुम्ही सहभाग बघू शकता आणि आनंद
आपल्या पारंपरिक पोशाखामध्ये डान्स करत आहेत। तर बंजारा समाजाने आणि इतरही समाज जयंतीमध्ये सामील होऊन एक धार्मिक ऐक्याची भावना किंवा एक उदाहरण आपल्यासमोर ठेवलेलं आहे। तर सर्व आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये सर्व गोडी गुलाबीत नांदो, सर्व धर्म जातीचे पंथाचे लोक एकत्रित नांदो, हाच एक संदेश या जयंतीतून आपल्याला मिळाला। आणि अशाच प्रकारे अशीच धूमधडाक्यात, यापेक्षाही धूमधडाक्यामध्ये जयंती आपल्या उदगीरमध्ये साजरी व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना। धन्यवाद। लाईक करा, शेअर